Hello students, welcome back. Are you ready for the next part of the story? We saw that Balbir hated vegetables. So all the vegetables made a secret plan. They made the egg bitter, they made the custard salty. Now it is night time. Balbir is very hungry. What will he do next? Let's find out together. Listen carefully. With his burning mouth, Balbir turned to a big bowl of gajar halwa. He put a spoonful in his mouth. Aha! The halwa tasted so sweet and nice. He took another spoonful and then another. It surprised him that gajar halwa could be so tasty, and he had always refused to eat it. He liked it so much that he ate up all the halwa in the bowl. सर्व व्हेजिटेबल्सनी मिळून ग्रीन चिली चॉकलेटवर रब केल्या आणि हा चॉकलेटचा एक बाईट बलबीरने खाल्ल्यामुळे त्याची जीभ जळालेली होती. हा सगळा प्रसंग रात्री घडला. जीभ जळाल्यामुळे ताबडतोब बलबीर फ्रीजकडे वळाला आणि फ्रीजमध्ये गाजराच्या हलव्याने भरलेलं एक बाऊल ठेवलेलं होतं. ते पाहून त्याने पटकन एक चमचाभर गाजराचा हलवा घेतला आणि तो खाल्ला. तो गाजराचा हलवा त्याला प्रचंड टेस्टी आणि गोड लागला. मग त्याने पटापट एकानंतर एक असे अनेक चमचे भरून घेतले आणि गाजराच्या हलव्याचं पूर्ण बाऊल त्याने संपवून टाकलं. त्याला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. एवढा टेस्टी गाजराचा हलवा आतापर्यंत खाण्यासाठी आपण सतत नकार देत होतो. त्याला गाजराचा हलवा एवढा प्रचंड आवडला की त्याने पूर्ण जे गाजराच्या हलव्याचं बाऊल होतं ते संपवून टाकलं. नेक्स्ट मॉर्निंग बलबीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. नेहमीप्रमाणे आईने सकाळी चहा बनवण्यासाठी फ्रीज उघडलं. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. तिने बघितलं की गाजराच्या हलव्याचं जे बाऊल आहे ते रिकामं झालेलं आहे. हू हॅज इटन द गाजर हलवा? शी आस्क्ड. कोणी खाल्ला गाजराचा हलवा? गाजराच्या हलव्याची वाटी किंवा बाऊल कोणी रिकामं केलंय? आय एट इट मम्मा, सेड बलबीर. बलबीर म्हणाला की मी खाल्ला गाजराचा हलवा. यू हेट व्हेजिटेबल्स, डू यू नॉट? तू खाल्लास? तुला तर भाज्या आवडत नाहीस ना? तू संपवलास गाजराचा हलवा? आईने अगदी आश्चर्याने बलबीरला विचारलं. येस मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल्स. हो मम्मी, मला भाज्या आवडत नव्हत्या. बट आय डोंट एनीवन. परंतु आता तसं नाही आहे. बलबीर्स मदर वॉज हॅपी. बलबीरची आई आनंदी झाली. गुड बॉय, शी सेड अँड हग हिम. तिने त्याला प्रेमाने जवळ घेतलं. बलबीर म्हणाला की मला आतापर्यंत भाज्या आवडत नव्हत्या, परंतु आता तसं नाही आहे. म्हणजेच या सेंटेन्सचा मिनिंग असा होता की आता बलबीरला सर्व व्हेजिटेबल्स खायला आवडत आहेत. भाज्यांचा जो प्लॅन होता, बलबीरला भाज्या खाण्यासाठी तयार करण्याचा, तो प्लॅन सक्सेस झालेला होता. स्टुडंट्स, भाज्या खायचे निश्चितच खूप फायदे आपल्याला आहेत, परंतु आपल्या लहान वयामुळे ते फायदे आपल्याला कळत नाहीत आणि आपल्या जिभेला जे टेस्टी पदार्थ आवडतात तेच आपण सतत खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु या पदार्थांमुळे निश्चितच आपल्या शरीराचं पोषण होत नाही. म्हणून आपण नेहमी हेल्दी फूड खाण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहील, आपण हेल्दी राहू आणि हेल्दी राहिलो तर निश्चितच आपण चांगला अभ्यास करू शकू, आपण छान प्रोग्रेस करू शकू. विद्यार्थी मित्रांनो, बलबीरची ही गोष्ट आपल्याला खूप मोठा लेसन देते की नेहमी आपण हेल्दी फूडच खाल्लं पाहिजे. आपण पॅकेज फूडसाठी नकार द्यायला हवा. पॅकेज फूड खाण्यापासून आपण लांब राहायला हवं. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, या पार्टमध्ये आलेले न्यू वर्ड्स आणि त्यांचे मिनिंग्स. बर्निंग, जळालेली. सरप्राईज, आश्चर्यचकित झाला. रिफ्यूज, नकार देत होता. एम्प्टी, एखाद्या भांड्यात काहीच नसणे.
भांडं रिकामं असणे त्याला एम्प्टी असं म्हणतात. हेट द्वेष करणे किंवा एखादा पदार्थ एखादी वस्तू न आवडणे. हक जवळ घेणे. हे सर्व न्यू वर्ड्स आणि त्यांचे मिनिंग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. सो चिल्ड्रन, this is the end of our story. Balbir learned a good lesson. Vegetables are not our enemies, they are our friends. So, always eat green vegetables and be healthy and strong. Moral of the story is eat vegetables every day. They make us healthy, strong, and happy. Thank you.